एक महत्त्वाची बातमी येते। बातमी नेमकी काय ते आपण स्क्रीनवर पाहूया। रांचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाला अपघात झाला। एअर ॲम्ब्युलन्स कोसळल्याची माहिती आहे। विमानात रुग्णासह 7 जण असल्याची माहिती आहे। रांचीहून निघालेलं छोटं विमान कोसळलंय। रांचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाला अपघात झालाय। एअर ॲम्ब्युलन्स कोसळल्याची माहिती आहे। विमानात रुग्णासह 7 जण असल्याची माहिती आहे। रांचीहून निघालेलं हे छोटं विमान अचानक कोसळलंय। यामध्ये आता जीवितहानी झाल्याची माहिती व्यक्त केली जाते। रुग्णाला उपचारासाठी हे विमान घेऊन जात होतं आणि त्याच वेळी या विमानाचा अपघात झाला। विमानात रुग्णासह अपघाताच्या वेळी 7 जण असल्याचं कळतंय। रांचीहून निघालेलं हे छोटं विमान होतं जे कोसळलंय। एअर ॲम्ब्युलन्स कोसळल्याची माहिती आहे। ॲम्ब्युलन्स ज्या पद्धतीनं तातडीनं रुग्णाला दाखल करण्यासाठी मार्गक्रमण करते, त्याच पद्धतीनं विमानाच्या माध्यमातून सुद्धा दूरचं अंतर कमी वेळात गाठण्यासाठी विमानाचा वापर होतो आणि त्यालाच एअर ॲम्ब्युलन्स असं आपण म्हणतो। आणि याच एअर ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला। एअर ॲम्ब्युलन्स म्हणजे विमानाचा आणि या विमानात रुग्णासह 7 जण असल्याची माहिती आहे। हम दीदी के कौन सी है जी आदमी तो लाइन में रहिए हो ठीक कर ला ठीक हम इन से